आज आपण 1,83,00,000 लोकांपर्यंत शासनाचे लाभ पोहोचवू शकलो गेल्या 4 महिन्यामध्ये आणि यवतमाळमध्ये सुमारे 16 लाख लोकांना आज इथं लाभ मिळतोय। प्रत्येकाला न्याय देणारे आपले मुख्यमंत्री यांनी अजून अभियानं पण सुरू केली आहेत। याच्यामध्ये महिला सशक्तीकरण अभियान लवकरच येतंय। याच्यामध्ये बचत गटाला बचत गट नुसतं ठेवायचं नाहीये तर त्यांना शक्ती गटात रूपांतर कसे करता येईल असं त्यांचा प्लान आहे। त्यासाठी आपणा सर्वांचे आशीर्वाद आम्हास हवे आहेत। सीएम म्हणजे कॉमन मॅन्स मिनिस्टर हे साहेबांनी प्रूव्ह करून दिलेलं आहे आणि ही योजना अशीच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून लाखो जणांना त्याचा फायदा मिळावा। शासन आपल्या दारी म्हणजे यवतमाळकरांच्या दारी आम्ही घेऊन आलेलो आहे। मी तर माहिती घेतली की जवळपास 16 लाख लोकांची नोंदणी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये झालेली आहे। ही अतिशय विक्रमी नोंदणी आहे। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी वस्तू संग्रहालयाच्या उभारणी करता या ठिकाणी 50 कोटी रुपयांची मागणी आहे। हे नक्की यामध्ये सकारात्मक विचार करून आपण या आदिवासी बांधवांचं दैवत बिरसा मुंडा याला देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो। मला समाधान आहे की आतापर्यंत हा 17वा कार्यक्रम आहे। शासन आपल्या दारी हा 17वा कार्यक्रम आहे आणि अमोल शिंदे आणि त्यांची टीम त्याला खूप मेहनत घेतली आहे। आतापर्यंतच्या शासन आपल्या दारी या अभियानामध्ये 1,83,60,919 लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। ही अभिमानाची बाब आहे आणि मी हेही सांगू इच्छितो, मी आज सकाळी एक बैठक घेतली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मी आपल्याला या ठिकाणी मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण सांगितलं की हा एकनाथ शिंदे खोटं बोलणार नाही, पण जे देईल ते टिकणारं देईल, ते फसवणारं देणार नाही। आणि म्हणून जे मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते टिकणारं, नियमातलं, कायद्याच्या चौकटीत बसणारं देईल। म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी आज बैठक घेतली, सगळ्या कमिट्या बनवल्या, प्रेस कॉन्फरन्स घेतली, सविस्तरपणे मी सांगितलं। मला महाराष्ट्र कृषी विभागातर्फे मळणी यंत्र याचा लाभ मिळालेला आहे। तरी त्याच्याकरता मला एक रोजगार मिळाला आणि मला रोजगार मिळाला, माझ्यासोबत 4 मुलं त्यांना पण रोजगार मिळाला। सगळ्या गोष्टींसाठी मला त्यांचा आभार मानायचा आहे।